स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्यासाठी पेण नगरपालिकेच्या वतीने गुरुवारी पेण शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीत माजी सैनिकांसह विविध शाळांमधील हजारो विद्यार्थी आणि नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याने संपूर्ण पेण शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते। स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक तसेच देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांना सलाम करण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी सांगितले। तिरंगा हा सर्व जाती धर्मांना एकत्र आणणारा राष्ट्रीय एकात्मतेचा धागा असून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्र प्रथम ही भावना रुजविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले। या रॅलीला आमदार रविशेठ पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र ठाकूर, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वानिमित्त पेण शहरात आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं। ज्या क्रांतिकारांनी, ज्या हुतात्म्यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिलं, त्यांच्या बलिदानाची आठवण करण्यासाठी, तसंच देशाच्या सीमेवर कुठल्याही सुखाची अपेक्षा न करता दिवस रात्र डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचं आणि आपल्या सर्वांचं रक्षण करण्यासाठी उभे असलेल्या वीर सैनिकांना सलाम करण्यासाठी आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं। या रॅली प्रसंगी आमचे नेते खासदार धैर्यशील दादा पाटील, आमचे नेते आमदार रविशेठ पाटील साहेब आणि सर्व मंडळी उपस्थित होतेच, पण त्याच बरोबरीने या रॅलीत ज्यांची उपस्थिती आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची ठरली ती आपले सर्व माजी सैनिक, त्या सर्व माजी सैनिकांचा मनापासून आभार मानते। या रॅलीच्या आपला भारत देश हा विविध जाती, धर्म, पंथ, भाषांनी समृद्ध असा देश आहे। या सर्व जाती धर्मांना एकत्र करण्याचा कोणता जर धागा असेल तर तो आपला तिरंगा आहे। आणि ज्या वेळेस तिरंगा हातात येतो तेव्हा मी हिंदू आहे की मी मुस्लिम आहे की मी ख्रिश्चन आहे की मी गुजराती आहे हे सगळं विसरून मी भारतीय आहे या नात्याने सर्व भारतीय एकत्र होतात। आणि आजच्या या रॅलीच्या निमित्ताने आम्ही सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा तर देतोच, पण या रॅलीच्या माध्यमातून या तरुण मंडळींना, मुलांमध्ये राष्ट्र प्रथम ही संकल्पना त्यांच्या मनात रुजली गेली पाहिजे ही आमची सगळ्यांची मनापासून इच्छा होती। आणि ही संकल्पना रुजण्यासाठी या रॅलीला पेण शहरातील अनेक महाविद्यालयांनी, विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली। पेण तालुक्यातल्या सर्व आपल्या मंडळींनी उपस्थिती लावली, पेण शहरातील सर्व सामाजिक संस्था, महिला भगिनी सर्वांनी उपस्थिती लावली आणि या रॅलीला एक वेगळी शोभा आणली। त्याबद्दल मी समस्त पेणकरांचे, पेणची नगराध्यक्ष या नात्याने मनापासून त्यांचे आभार मानते। आणि उपस्थित राहिलेले पत्रकार बंधू, पेण नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी ज्यांनी ही रॅली यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलं त्या सगळ्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते। धन्यवाद।